नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला असं पाहायला मिळत आहे, इथे रविराजने पोलिसांना सांगितलेलं असतं नागराजला घेऊन जा. नागराजला पोलीस घेऊन गेल्यानंतर तो मात्र बिचारा खचून गेलेला असतो. आपला सक्का भाऊ आपल्यासोबत असं कसं वागू शकतो, ह्या गोष्टीच्या विचारानेच त्याचे हातपाय जणू काही गळूनच गेले. त्याच्या हातातला पायातला त्राणच जणू निघून गेला, आत्मा निघून गेला, अशी भयंकर अवस्था रविराजची झालेली असते. आता जगू तर जगू कशासाठी? इतके दिवस जी गोष्ट मी शोधत होतो ती गोष्ट अशा रूपाने माझ्यासमोर यावी, हे माझं दुर्दैव. अशा वाक्यात इथे स्वतःच्या मनातली खंत रविराज व्यक्त करत असतो. आणि त्याची ही दुखावलेली अवस्था पाहून रविराज आता पुन्हा कसा सावरावा, हे आता संकट आपल्या सायली आणि अर्जुनसमोर उभं असतं. त्यावेळेला अर्जुन समजत असतो की आपण ज्या गोष्टी शोधत होतो ती गोष्ट तर सापडली ना. इतके वर्ष ज्या व्यक्तीमुळे आपल्याला दुःख मिळाले त्या व्यक्तीचा चेहरा आपल्यासमोर आला आहे, तेही फक्त सुमन काकूमुळे. आणि सुमन काकूने जर हे केलं नसतं तर आपल्या हातात पुरावा नसता आणि तो व्यक्ती सर्रासपणे इथे आपल्यासमोर फिरत राहिला असता. आणि त्याच वेळेला प्रताप आणि कल्पना फोन करते अर्जुनला की तुम्ही कुठे आहात, कधी येणार घरी, उशीर झाला आहे. तर तो सांगू लागतो की आम्ही सिनियरच्या घरी आहे आणि थोड्या वेळातच आम्ही इथून निघतो, आलोच आम्ही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं म्हणू लागतो. तर सिनियरच्या घरी का, तर इथे रविराज काकाच्या घरी मी आहे, तुम्हाला थोड्या वेळाने घरी येऊन सगळी हकीकत सांगतो, अशी माहिती इथे अर्जुनने घरी सांगितलेली असते. आणि कल्पना प्रतापला म्हणत असते की तो घरी आल्यानंतर सगळं सांगेल, आता त्याला काही विचारू नका. तर इथे सायलीजवळ येते अर्जुनच्या आणि म्हणू लागते की तुम्ही सगळं घरच्यांना सांगितलं का? तर तो म्हणतो फोनवर सांगणं योग्य नाही, मी आता घरी जाईन तेव्हा त्यांना सगळं सत्य सांगेल. मग आता खरंच काय करायचं, यांची ही तिघांची अवस्था मला पाहावे ना, असं सायली म्हणू लागते. आपण ह्या तिघांना आपल्या घरी घेऊन जाऊ, त्यांची अवस्था सुधरेपर्यंत तरी त्यांना एकटं सोडणं योग्य नाही. आणि प्रतिमा आत्या ह्या सगळ्या गोष्टीला होकार देते. सायली आता म्हणते की रविराज काकाला म्हण बरं तू. मग अर्जुन इथे रविराज काकाला म्हणू लागतो, आम्हाला दोघांना वाटतंय की आपण सगळ्यांनी आमच्या घरी जावं, कारण तुम्ही एकटे जरी इथे राहिलात तर तुमच्या मनात नाना विचार येतील, विसर पडायला अवघड जाईल, तुम्ही तिघेच जण एकमेकांकडे पाहून रडत बसाल. त्यापेक्षा आपण इकडे आमच्या घरी जाऊया, तिथे सगळे माणसं आहे, सगळ्यांशी बोलून चालून मन हलकं होईल. आणि या गोष्टीला इथे रविराज काहीही प्रतिसाद देत नाही, हे सायलीचे लक्ष देतं. मग सायली सुमन काकूला प्रश्न विचारते, सुमन काकू तुम्ही याल का माझ्यासोबत आमच्या घरी, इथे एकटे राहाल तर विचार करत बसाल. सुमन काकू म्हणते ती खोली आज रात्री मला खायला उठेल, आज मी तिथे पाऊलच ठेवू शकणार नाही. सायली मला तुझ्या घरी घेऊन चल, मी नाही राहणार इथे, असं म्हणत सुमन काकू सायलीसोबत निघायला तयार होते. आणि मग प्रतिमाही रविराजला हट्ट करू लागते की आपणही तो एक दिवसासाठी का होईना तिकडे जाऊ, एकटं राहिलं तर जास्त विचार डोक्यात मनात येईल, विसर पडणार नाही. मग इथे सगळ्यांच्या हट्टाखातर रविराज निघायला तयार होतो, पण उठायला पाऊल उचलायला तो तयार नसतो. इथे सायली सुमन काकूला हाताला धरून उठवते. अर्जुन तिला धीर देतो आणि सायली हट्टाने बाबा चला ना असं म्हणते आणि काकाला घेऊन ती स्वतःच्या घरी निघते. प्रतिमा आणि रविराज रडत असतात, त्यांना सावरत सायली निघालेली असते. इथे मात्र प्रिया वाट पाहत असते ती सायली आणि अर्जुनची. इतका उशीर झाला आहे, मला झोपही येत आहे, पण हे दोघंजण एवढा उशीरपर्यंत काय करते बाहेर हेही जाणून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे तिला तिथे थांबावं लागत असते. ही खंत आहे. तितक्यातच ना दारातनं रविराज आणि त्याची फॅमिली आलेली असते. त्यांना सगळ्यांना पाहून अरे सगळ्यांना इतका आनंद होतो तुम्ही आज इथे, पण चेहरे त्यांचे पाहिल्यानंतर खूपच निराश उदास अशी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती छटा असते. ती छटा पाहिल्यानंतर इथे प्रतिमा काय झालं म्हणून आता आजी विचारू लागते. अन्नपूर्णा आजी काळजीने सगळ्यांना पाहते. सगळ्यांचे चेहरे हिरमुसलेले दिसते. काय झालं आहे मला सांगाल का, अशा स्वरात आजी बोलते. आणि मग अर्जुन सांगू लागतो, आजी आपल्या रविराज काका आणि प्रतिमा आत्यावर 22 वर्षापूर्वी ज्या व्यक्तीने हल्ला केला त्या व्यक्तीला आपण किती दिवसापासून शोधत होतो ना, मग काय झालं. तर इथे मग तो सांगू लागतो ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रविराज म्हणतो तो माझा भाऊ नागराज किल्लेदार आहे. हे सत्य सगळ्यांसमोर आता आलेलं आहे. सगळ्यांना विश्वासच बसत नाही. असं कसं शक्य आहे, तो तर तुझा भाऊ, त्याला किती जीव लावला आहे आपण, असे सगळं वाक्य तिथे ऐकायला येतात. पण रविराज म्हणतो हेच सत्य आहे आणि हे सत्य डोळ्यासमोर यावं तरी कशाला, असं आता मला वाटत होतं. ज्या गोष्टीचा हट्ट मी इतके वर्ष करत होतो
ती गोष्ट घडली आहे, पण आज मला त्या गोष्टीचा आनंद होत नाही. माझ्या जवळच्या माणसाने माझा असा विश्वासघात करावा ही गोष्टच मला सहन होईना. त्याची ती वाक्य ऐकून सगळेजण भावुक होतात आणि भावाबद्दलची त्यांच्या मनातली खंत सगळ्यांसमोर तो व्यक्त करत असतो. मग अर्जुन सांगू लागतो की आम्ही सगळं हे प्रकरण कसं बाहेर काढलं, आम्ही केलेली मेहनत, सुमन काकूंनी केलेली मदत, सुमन काकूच्या हुशारीमुळे लागलेला ते सगळे पुरावे हाती लागले आणि पोलिसांनी नागराजला मग जेलमध्ये टाकलं. हे सगळं जेव्हा अर्जुन सगळ्यांना सांगतो, इतके दिवस आम्हाला का सांगितलं नाही असं सगळेजण म्हटल्यानंतर तो म्हणतो सगळ्यांना संताप झाला असता आणि मग तो सावध झाला असता. त्याच्यामुळे इतके दिवस आम्ही कोणाला काही सांगू शकलेलो नाही. आणि हे प्रिया ऐकत असते. प्रियाला आता एक गोष्टीची भीती वाटते, ती म्हणजे तिचं खरं रूप सगळ्यांसमोर येणार का? जर आलं तर सगळ्यात पहिले तिला घरातनं हाताला धरून बाहेर काढतील, ही पण भीती. इथे सुमनला सायली आणि सगळेजण म्हणू लागतात की आपण सगळेजण 2-2 घास जेवण करूया. रविराज म्हणतो मी नाही जेवू शकणार, मला नाही खायचं. तर इथे सुमनही म्हणते मलाही भूक नाही, मीही काही खाणार नाही. असं खचून जाऊन कसं चालेल असं इथे आता सगळ्यांसमोर आजी म्हणते. आणि आजी सगळ्यांसमोर म्हणू लागते, मला ना तो दिवस आजही लख आठवतोय. वाढदिवस होता, सगळेजण इथे आपण आनंदाने तो दिवस साजरा करत होतो. आणि नागराज त्या दिवशी खरंच आपल्यासोबत नव्हता. त्याने आपल्याला काहीतरी कारण देऊन बाहेर गेलाय असं सांगितलं. आणि आत्ता मला त्या गोष्टीची आता लिंक लागते की त्या दिवशी तो हे सगळं काही प्लॅनिंग करण्यासाठी गेला आणि आपलं सगळ्यांचं आयुष्य 20 वर्ष त्याने खराब करून टाकलं. हे सगळं फक्त आणि फक्त नागराजमुळे झालं. हे सत्य आपण बदलू शकत नाही. ज्याला आपण मुलासारखं जीव लावला तो नागराज हे असं काही करू शकतो, या गोष्टीचा अन्नपूर्णेला विश्वासच बसत नाही. सगळेजण आता चेहरा हिरमुसल्यावाने करून बसलेले असतात. सायली मात्र सगळ्यांना म्हणत असते, गरजेपुरतं का होईना आपल्याला जगावं तर लागेल, 2 घास पोटाला खावं तर लागेल. मी सगळ्यांच्या जेवणाची सोय करते. तर कल्पना म्हणते मी पण तुझ्या मदतीला येते. तर इथे कल्पनाला सायली सांगते, तुम्ही ना सुमन काकू आणि आपल्या प्रतिमा आत्यांजवळ थांबा, मी बघते काय करायचं. आणि सायली मग स्वयंपाक करायला किचनमध्ये जाऊ लागते आणि सगळ्यांना ती 2-2 घास खायला हट्टच करते. सगळेजण नकार देत असतात, ती कुणाचं काही ऐकतच नाही. इथे मात्र आता आपल्याला हेही पाहायला मिळेल, सचिन साक्षीसोबत छान प्रकारे सिनेमा पाहून आलेला असतो, लॉंग ड्राईव्हवर जाऊन आलेला असतो, डिनर पण करून बाहेरनं आलेला असतो. आनंद त्याच्या मनात मावेना झाला आहे, कारण त्याला अस्मिता माफ करणार हे त्याला वाटतंय आणि त्याच्यामुळे त्याला लॉटरी लागणार ह्या आनंदापोटी तो साक्षीसोबत छान प्रकारे एन्जॉय करत असतो. साक्षी मात्र आनंदी असते. तिला तो सांगतो मी आलोच फ्रेश होऊन. मग तो खोलीत जातो. तोपर्यंत ती मोबाईल पाहायला हातात मोबाईल घेते आणि ब्रेकिंग न्यूज, नागराज किल्लेदार हाच रविराज किल्लेदारवर हल्ला करणारा व्यक्ती जेलमध्ये. ही बातमी ऐकल्यानंतर हिला विश्वासच बसेना. हे काय झाले, असं कसं शक्य आहे? ती पुन्हा ती बातमी पाहू लागते. आता तिला आशा निर्माण झाली की माझे बाबा बाहेर सुटतील आणि त्याच्या जागेवरती नागराज अडकेल. आता तीच गोष्ट आपल्याला शक्य करावी लागेल, तरच आपले बाबा बाहेर येतील असा तिचा आता पूर्ण विश्वास आहे. त्याच्यासाठी ती प्रयत्न करणार आहे. पुढे असंही दिसतं की स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर इथे सुमनकडे आपली सायली पाहते. विमल म्हणते तुम्ही त्यांच्याशी जाऊन बोलता का? कारण ती खूपच गुमसुम झालेली दिसते. तिला बसलेला धक्का हा खूपच मोठा आहे. तर ती इथे शी बोलण्यासाठी सायली जाते. सायली विचारू लागते कसला विचार करताय? तर ती म्हणते मी ना बायको म्हणून कुठेतरी कमी पडले असेल, त्याच्यामुळेच माझ्या नवऱ्याला ही दुर्बुद्धी सुचली असेल. इतकी वर्ष मी त्यांना ओळखू कशी शकली नाही? मी त्यांना थांबवलं कसं नाही? माझ्या लक्षात यायला हवं होतं ना. मीच गुन्हेगार आहे या सगळ्या गोष्टीची. इथे सुमनला सायली सांगते बायको कुठल्याही कारणाने नवऱ्याच्या गुन्ह्याची गुन्हेगार नसते. नवऱ्याने जो गुन्हा केला त्याचा दोष बायकोला किंवा बायकोनी का घ्यावा? तो घेऊच नाही. त्याची दुर्बुद्धी, त्यांनी केलेले दुर्कर्म हे त्याचेच. आपण त्याची दूषित विचारांना आपलं म्हणायचं नाही आणि स्वतःला तुम्ही दोषही लावून घेऊ नका असं सायली इथे सुमनला समजून सांगते. आणि सुमनचं रडणं थांबवते. सुमनला चांगली समजूत घालते की कुठल्याही गोष्टीला स्वतःला जबाबदार धरू नका. कुठल्याही गोष्टी तुमच्यामुळे झालेल्या नाही तर त्यांच्या बुद्धीमुळे झाल्या. इथे सगळ्यांकडे ती एकटक पाहते. पुढे जाऊन मग सायली बोलू लागते स्वयंपाक तयार आहे, सगळ्यांनी 2-2 घास खाऊन घेता का? चला
असं म्हणू लागते. सगळेजण रविराजकडे पाहू लागतात. रविराज निघाला तर सगळे निघणार. ती रविराज काका चला असं म्हणू लागते. तरी ते म्हणू लागतात की माझ्याजवळ मी जितक्या लोकांना जितकं जास्त प्रेम करतो ती सगळी व्यक्ती माझ्यापासून दूर आवतातच का. आधी प्रतिमा गेली. मग नागराजचं हे सत्य कळालं आणि माझी मुलगी एक नंबरची खोटारडी निघाली हेही खंत मला आहेच. मी ज्या ज्या व्यक्तींवर मनापासून प्रेम केलं ते सगळे व्यक्ती मला सोडून जातात, माझा विश्वासघात करतात, माझ्या पाठीत खंजीर खुपसतात. असं माझ्यासोबतच दरवेळेला का घडतं. असा दुर्दैवी मी का जन्माला आलो. आधी आईवडील गेले, नंतर माझ्या आयुष्यात तुम्ही सगळेजण आले आणि तेही दुरावले. मीच का या सगळ्या दुर्भाग्याला भेटतो. असं म्हणत इथे रविराज इमोशनल होतो आणि त्याच्या खोलीमध्ये जाऊन मग तो दरवाजाची कडी बंद करतो. सगळेजण त्याला हाक मारू लागतात की एकटं बसू नको. मला माहिती तुला एकटं बसल्यावर थोडं शांत वाटेल, पण आत्ता नको. थोडा वेळ तू जेवण कर, मग जाऊन खोलीत बस. म्हणून सगळेजण इथे हाक मारत असतात. कुणाच्या हाकेला तो प्रतिसाद द्यायला तयारच नसतो. आता आपली सायली एकच हाक मारते आणि त्या हाकेला आता रविराज साथ देणार. सायली आता बाबा तुम्ही माझ्यासाठी दरवाजा उघडाल का अशी प्रेमाने हाक मारते. बाबा मला माहिती आहे तुम्ही मला टाळणार नाही, माझं सगळं काही ऐकाल तुम्ही, दरवाजा उघडा बरं. असं म्हटल्यानंतर रविराज इमोशनल होतो आणि बाबा ह्या हाकेला प्रतिसाद देत तो दरवाजा उघडायला येतो. दरवाजा उघडतो आणि आपली छोटीशी तन्वी आपल्यासमोर उभी आहे ही गोष्ट तो इमॅजिन करू लागतो. आणि मग त्याच्या मागोमाग आतमध्ये सायली जाते. त्याला जेवणाचं ताट पुढे करते, पण तो खायला तयार नसतो. मग त्याला ती हाताला धरून हक्काने इथे बसवून खाऊ घालू लागते आणि म्हणते तुमच्या ह्या मुलीचं तुम्ही ऐकणार नाही आणि ही तुमची मुलगी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही, कायम तुमच्या सोबत तुम्हाला साथ देईल असं प्रेमाने म्हणते. आणि इमोशनल होऊन इथे रविराज ढसाढसा रडू लागतो. मग बाबांचे डोळे इथे सायली पुसते आणि एक एक घास भरवू लागते. हा घास अन्नपूर्णाजीचा, हा घास प्रतिमा आत्याचा, हा घास तुमच्या ज्युनियरचा आणि हा घास तुमच्या ह्या सायलीचा, असं हक्काने म्हणत म्हणत एक एक घास भरवत असते. मग इथे रविराजला ती गोष्ट आठवते की तो लहान तन्वीला असेच नादी लावून खाऊ घालायचा, इकडच्या तिकडच्या गोष्टी करायचा. सेम तेच आज आपल्या सायलीने केलेलं असतं आणि आपली तन्वी म्हणजे आपली सायलीच जणू काही असं तो मनात इमॅजिन करतो आणि एक एक घास खात असतो. त्याने खाल्लेला घास पाहून ते सगळ्यांच्या मनाला समाधान लाभतं की आपल्या काकाने सगळ्यांसमोर जेवण केले. पुढील भागामध्ये आपल्याला हेही पाहायला मिळेल इथे रविराज जोमाने कामाला लागला आहे. पुन्हा एकदा त्या केसचा फाईल उघडून बसलेला असतो आणि रविराज आता म्हणतो की त्या नागराजला साधीसुधी नाही तर चांगलीच शिक्षा मी ठोठवणार. माझ्या आयुष्यातले इतके वर्ष त्यांनी घेतले त्या सगळ्या वर्षांचा एक एक क्षणांचा मी बदला घेणार. इथे अर्जुनही म्हणतो की आता त्याची सुटका एवढ्या सहजासहजी होईल आपण अशी होऊच द्यायची नाही, त्याला पूर्णपणे शिक्षा द्यायची म्हणजे द्यायची. इथे नागराजला महिपत म्हणतो तुझी बायकोच तुझी मोठी दुश्मन निघाली. मी तर माझं तोंड बंद ठेवलं पण तुझ्या बायकोनी नाही ठेवलं. चला तर मग पुढे येणारे ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन ट्विस्टसोबत. तोपर्यंत धन्यवाद.